हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? यस, आज खूप जास्त एनर्जीने व्हिडिओ स्टार्ट करते कारण आज मला सकाळी सकाळी उठल्याबरोबर रूम एवढी फ्रेश, एवढं सुंदर बघून ना खूप फ्रेश फील होतंय. आणि सर्व मी झाडं वगैरे तर लावलेली आहेत. आणि गेस वॉट आज संडे, मी उठले आता 11 वाजता. आणि हो, आणखीन एक अपडेट अशी आहे की मी आता आणखीन 1 महिना 1 दिवस आड व्हिडिओ टाकणार आहे. सो 1 महिन्यात 15 व्लॉग्स तुमच्यापर्यंत येतील. कारण आता उद्या मी फायनली माझ्या जॉबवरून रिझाईन देते आणि दुसरा जॉब मला भेटलेला आहे. सो फायनली दॅट इज हॅपनिंग. आणि मग उद्या मी रिझाईन देणार आहे, तर मग मी नोटीस पिरियडवर असेल 1 महिना. आणि नेमकं एवढे दिवस मला एवढं काही लोड नव्हता कामाचा, पण आत्ता जास्त आलेला आहे. सो मला काम जास्त असेल, त्यामुळे मी 1 दिवस आड व्हिडिओ टाकेल. आणि सकाळी सकाळी मी शोरूम कमीत कमी 25 पार्सल ऑर्डर केलेले आहेत. हे काय आलं पडदा, 25 पार्सल ऑर्डर केलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 पार्सल आलेले आहेत. हे बघा, मी खूप जास्त एक्साइटेड आहे ओपन करण्यासाठी. पण अगोदर पेट पूजा करते कारण खूप जास्त भूक लागली आहे. आणि आज गेले तर मी डीमार्टला पण जाणार आहे कारण ड्रायफ्रुट्स वगैरे आणायचे आहेत मला. आणि हो, मी जेव्हा जॉब मी आता सोडणार आहे, 1 महिन्यानं सुटेल, त्यावेळेस मग मला वर्क फ्रॉम होम करायचंय. तर त्यावेळेस मी जिम सुद्धा लावणार आहे. सो मी कन्फ्यूज आहे की मी कथक लावू की जिम लावू, कारण मला कथक सुद्धा खूप दिवसापासून शिकायची इच्छा आहे. तर तुम्ही मला प्लीज सजेशन द्या, मी कथक लावू की जिम लावू, दोन्हीपैकी. जर ज्याला जास्त ओट असतील ते मी लावेल. सो फायनली अशी अपडेट आहे पूर्ण आत्तापर्यंतची. ते माझं मागे ट्रायपॉड, तेच तिथं कालचं पार्सल आलेलं मोठं, ते पण तिथंच ठेवलेलं आहे. आणि बाकीचे हे पार्सल, ओ माय गॉड, आय एम सो एक्सायटेड. आणि तुम्ही जे पडदे बघितले लावलेले, आता त्याच्यामध्ये आणखीन हे पडदे ऍड होणार आहेत. सो हे पडदे आता आलेले आहेत आणि याची क्वालिटी खूप छान आहे अशी मला वरून तर वाटतंय. तर मध्ये ओपन केल्यानंतर बघू. तसं मिशोने मला आतापर्यंत एवढं काही धोका दिला नाही, त्यामुळे चांगलंच असेल. तर बघू आता काय काय याच्यामध्ये. अगोदर आणि आज मी बनवणार आहे मूग दाल की चिले. तर त्याचंच आता मी रात्री मूग भिजवून ठेवले होते. सो चला, दही लावलं होतं मी, घेऊनच म्हणते ते, घेऊन सवय लागली आहे बाहेरून आणून. तर दही लावलं होतं. तर आता दूध पण आणलं कारण दूध परत दही लावण्यासाठी लागतं. तर ते आणलंय. मग मी काय करते, अगोदर नाश्ता करते, मग हे पार्सल ओपन करते. आणि हे पार्सल तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार नाहीत. पूर्ण पार्सल जेव्हा सर्व पार्सल येतील तेव्हा त्याचा पूर्ण एक सेपरेट ब्लॉग बनेल. सो तेव्हा तुम्हाला सर्वांचे लिंक पण देईल आणि तुम्हाला पार्सल ओपन करून सुद्धा दाखवेल. सो चला आता किचनमध्ये जाऊ आणि जेवायला मस्त पेटपूजा करून घेऊ आणि नंतर बाकीचे कामं करू. रेडी. चला आता पटकन मी खाते आणि तुम्हाला सांगते टेस्ट कशी झाली आहे.
सो गाईज झाले बनून मुगाच्या डाळीचे चिले. माहित नाही मला मराठीत काय म्हणतात, पण मूग दाल के चिले हे मला नाव माहित होतं. आणि एवढ्या सोप्या पद्धतीने 5 मिनिटांमध्येच आपण म्हणू शकतो. डाळ जर मूग जर रात्री भिजवले असतील फटाफट सकाळी एवढं फास्ट होऊन जातं. मला माहित नव्हतं. याच्या अगोदर जर मला माहित असतं की असं एवढं फास्ट पण ही रेसिपी बनवू शकतो तर मी कधीच बनवली असती. तर चला आता टेस्ट करून बघू. आणि मी तर एक्सायटेड आहे. छानच झाले असतील कारण वास भारी येत होता. खूप भारी झाले. आणि मी विदाऊट तेल बनवलेत. ऑइल अजिबात लावलं नाही त्याला, जसं आपण डोसाला वगैरे लावतो. आता तर मी डोसा बनवण्यापेक्षा हेच बनवून खाईल कारण हे एवढं भारी लागतंय आणि एवढं झटकीपट पण होते. काय मग डोसा खाण्यात अर्थ. चला मी पटकन जेवण वगैरे करून घेते. आता हे माझं दुपारचं जेवणच आहे तर पटकन जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. लोणच्या सोबत कसं लागतं बघू. तसं मला चटणीच बनवायची होती शेंगदाण्याची आणि डाळवाची, पण मिरची नव्हती त्याला, लाल मिरची, काश्मीर लाल मिरची, म्हणून नाही बनवली. पण असं पण खूप भारी लागतं. आणि माझी स्किन बघा ग्लोईंग डे बाय डे. हाच तेवढा एक मामा येऊन बसलाय. तो झालं माझं जेवण आणि एवढं पोट भरलं ना, एवढं फुल झालंय. आता गरजच नाही मला दुपारी काही खायची. तर आता पाणी लावलंय आंघोळीला, तोपर्यंत भांडे घासून घेते आणि फोन चार्ज करून घेते. बाकी पूर्ण शूट करायचे आणि मेन म्हणजे पार्सल ओपन करायचे आंघोळ झाल्यावर रेडी वगैरे होऊन. सो चला मी पटकन आंघोळ वगैरे करते आणि मग तुम्हाला पार्सल ओपन करताना भेटते. आज स्पेशल आहे पहा आगे लाईक कमेंट्स मध्ये फायर व्ह्यूज ला रेन ऋतुजा रॉक्स किचन वाइब इनसेन. तो गाईज झाले, पडदे वगैरे लावून झालं आणि मागे तुम्ही बघू शकता हे वर ते सुद्धा लावलं. आणि त्याची लिंक, परत ते जे प्लांट आहे त्याची लिंक, पडद्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि आता आणखीन एक पार्सल आलं, मी तेच आणायला खाली गेले होते म्हणून मला दम लागला. सो असं तर मला परत भूक लागली, मी एवढं काम केलं म्हणून. मग आता काय बनवते विचार करते. आणि एक ब्रँडचा व्हिडिओ पण होता, तो पण शूट झाला, सर्व काही झालं. आणि मग मी तुम्हाला आता बोलते. हे लावायला खूप मेहनत लागली, ड्रिल करायचे होते, स्क्रूमध्ये घालायचे होते. मी काही शूट केलंच नाही कारण एवढा मोठा वेळ लागणार होता आणि चार्जिंग संपली असती म्हणून. आणि पडदे वगैरे सर्व काही लावले, खूप छान दिसते, सुंदर. आता हे पार्सल ओपन करते, काय बघते. आणि ते तर तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्येच दिसेल.
सो चला गाईज, झालं माझं सर्व काम. आता वाजलेत 6 आणि आता रात्रीच्या जेवणासाठी मला काही घरी बनवायची इच्छा नाही. कारण असं झालंय की मी सकाळी ते खाल्लं होतं, दुपारी पण तेच खाल्लं, सो पोट चांगलं भरलं होतं. पण मग आता असं झालंय की रात्री एकटीसाठी बनवायची काहीच इच्छा नाही आता अजिबात. काहीतरी असं चटपटीत खायची खूप क्रेविंग होते, त्यामुळे चलो चीट डे करते है, निकलते हैं. आणि नेमका पाऊस पण आताच यायचा होता का बघा, पाऊस येतोय. आणि माझे छोटू छोटू गुलाब बघा. कढीपत्ता तर एवढा भारी आहे ना, त्याचा स्मेल असा हा एकदम असा भारीवाला कढीपत्ता कसा असतो तसा आहे. आणि हा फायनली मी थ्रेडिंग केली. बरेच जण म्हणत होते थ्रेडिंग कर, पण मला थ्रेडिंगचं ना खूप जास्त भीती वाटते, ते दुखतं ना तर त्रास होतो. पण फायनली केली आणि आता छान दिसतंय. करायला पाहिजे, पण इथं एकतर मला ब्युटी पार्लर कुठे माहीत नाही, त्यामुळे मला जायचं जीवावर येतं आणि घराच्या बाहेर मला काही निघू वाटत नाही. सो मग केली पण फायनल. आता मी निघते पटकन, कारण पाऊस परत वाढला तर परत माझं सर्वच प्लॅन कॅन्सल होईल आणि आता मला तर काही बनवून खायची इच्छा नाहीये. सो चलते है. हो काय, झाले मी पेट पूजा करून भरपेट खाल्ले. मस्त समोसा, रगडा, पॅटीस काय होतं, गुलाबजामुन आणि आईस गोळा. तर पेट फुल झाले. आता मी करते एडिटिंग वगैरे, कारण आता मला दुसरं काही काम नाही. एडिटिंग वगैरे करते. थोडेसे अजून 2 पार्सल आलेत ते अनबॉक्स करते. आणि हो, सर्व पार्सल जेवढे पण आलेले आहेत, जेवढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले, ते झाड 2nd नंबरच्या ह्याच्यावर येते. परत ते 3 प्लेट आणि अजून काय आलं होतं, 1 2 थर्डवाला काय होतं आठवू द्या, पडदे. तर तिन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि बाकीचे जे पार्सल आहेत त्याच्या मी लिंक नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. तोपर्यंत चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.